हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे ना सकाळी सकाळी आज मी डीमार्टला गेले होते, कारण नंतर वेळ नाही राहत. यांच्या ऑफिसला जायच्या आधीच आम्ही डीमार्टला जाऊन येऊन गेलो. कारण आदल्या संडेला गेलो होतो, म्हणजे जो 1-2 दिवसाआधी संडेला होता. पण तिथे तर एवढी जत्रा भरली होती, बाप रे, इतकी गर्दी की कार पार्किंग फुल, तिथे जागाच नव्हती. तर आम्ही असंच गेलो आणि राऊंड मारून रिटर्न आलो. मग विचार केला की मॉर्निंगलाच जाऊ, म्हणजे गर्दी पण नाही राहील. आणि कसं वर्किंग डेजमध्ये गेलं ना तर तेवढी गर्दी नाही राहत, पण सुट्टीच्या दिवशी गेलं की गर्दी राहते. आणि मला मेन म्हणजे डीमार्टला जायचं त्याच्यासाठी होतं की तांदूळ आणायचे होते. तर इथे तुम्ही बघू शकता, दुपार झाली आहे. मी म्हटलं तर सामान आणलं आहे आणि वेळ आहे तर सगळं सामान अरेंज करून घेते. जास्ती काही सामान लागतच नव्हतं, थोडंफारच लागत होतं, तेच घेऊन आली. आणि हा जो डब्बा आहे ना, हा तांदूळ स्टोअर करायचा डब्बा आहे. जवळजवळ इथे 15-20 किलो आरामात तांदूळ मावतं त्या डब्यामध्ये. तर मी याच्या आधी थोडे तांदूळ आणले होते, पण त्या तांदूळमध्ये ना थोडं प्रॉब्लेम निघालं. त्याच्यामुळे त्याची टेस्ट थोडीशी वेगळी येत होती खाताना. आधी तेच तांदूळ आणले होते ते इतके सुंदर लागत होते, आणि नंतर माहिती नाही काय झालं, काय फरक पडला त्याच्यामध्ये. तर आता ते तांदूळ ठेवून दिले मी साईडला, कारण जास्ती नव्हते ते, मी थोडेच आणले होते, 2 किलो असतील. तर ते ना मी इडली वगैरे असं कशा तरी याच्यामध्ये यूज करून घेईन, त्याच्यात चालून जाईन ते. तर इथे आता मी मस्त असे तांदूळ घेऊन आली फ्रेश डीमार्टमधून. बेसन, शेंगदाणे, असं काय काय मोजकंच सामान लागत होतं. मेन म्हणजे तुरीची डाळ आणि तांदूळ हेच होतं माझं. तर ते सगळं मी छानपैकी जास्ती क्वांटिटीमध्ये घेऊन आली आहे, म्हणजे आता 1-1.5 महिना काही पाहायची गरज नाही. आणि तुम्ही बघितलंच असेल, आमच्या जेवणामध्ये जास्ती तांदळाचाच यूज असते. तर इथे मी घेऊन आली. आणि इथे सोबत रुजुल पण माझी खूप जास्ती मदत करत आहे काम वाढवण्यामध्ये. त्याला पॅकेट्स दिसले ना सगळे, तर तो सगळे पॅकेट इकडून तिकडे घेऊन जात होता. आणि त्याने बघा माझा कॅमेराचा डायरेक्शन पण बदलून टाकला. जाता जाता एका हाताने त्याला हालवून टाकलं आणि तो पुढे गेला. असो, जिराचा पॅकेट घेऊन गेला तो तिकडे. तर मी म्हटलं जाऊ दे, खेळू दे त्याला. तो आला वापस, आणि त्याला वाटलं आता ह्या डब्यामध्ये ठेवायचा आहे. तर तो त्या डब्यात ठेवत होता, पण त्याच्यात ते काय ठेवायचं नव्हतं. मग कसं ना, सांडोबड होण्यापेक्षा ना मग एक चिडचिड व्हायला लागते थोड्या वेळासाठी. तर त्याला मी सांगत होते किती वेळपासून, थांब तो पाहिजे, तांदूळ काढत आहे मी आणि तो मध्ये करत आहे. शेवटी त्याने थोडे तांदूळ माझे सांडवले, म्हणजे सांडवलेच. कारण त्याने काय केलं ना, मी टाकत होते तर त्याने पटकन मध्ये हात टाकला, तर ते मग हात टाकल्यामुळे इकडे तिकडे झाले थोडेसे तांदूळ. तर असो, आता काय करू नाही शकत ना. असं सगळं मॅनेज करावं लागतं. तर इथे सगळ्यात आधी म्हटलं तांदूळ भरून ठेवून देते. आणि तांदूळ भरून ठेवल्यावर मग बाकी जे पॅकेट आहे ना ते तसेच्या तसेच ठेवणार आहे मी. बेसन आणि शेंगदाणे तर मी फ्रीजमध्ये ठेवून देते, कारण त्यांची काय गॅरंटी राहत नाही. मोसम पण असा विचित्र आहे आता, तर ते ना लवकर खराब व्हायला लागते. त्याच्यामुळे ते फ्रीजमध्ये ठेवते. आणि थोडं बेसन आणि शेंगदाणे आधीचे उरलेले आहे तर ते आधी संपवेल. मग हे गेली म्हणून मी घेऊन आली, कारण डीमार्टला ना असं वारंवार जाणं होत नाही, गर्दी असते त्याच्यामुळे. आणि हे पण खूप कंटाळतात मग, कारण एक तर ऑफिस आणि मग त्याच्यात वेळ काढून जा, तर मग ते तिथे पण गर्दी. आणि रुजूल सोबत जाणं म्हणजे खूप अवघड होते, कारण त्याला आता कसं इकडे तिकडे फिरायचं असते, आणि तिथे भीती वाटते की कोणतं सामान वगैरे इकडे तिकडे केलं तर फुटफाट झालं काही, म्हणजे कोण बघेल ना. त्याच्यामुळे तसा तो ट्रॉलीत बसवलं तर बसते थोडा वेळ, पण मग त्याच्यानंतर त्याला इकडे तिकडे पूर्ण असं गजबज सामान दिसते, तर त्याला समजत नाही इकडे काय करू तिकडे काय करू. तर इथे ना मी तेजपान टाकून ठेवत होते तांदळामध्ये. मला सवयचं तांदूळ डाळ जर एक्स्ट्रा आणलं ना मी, तर त्याच्यामध्ये तेजपान टाकून ठेवते, म्हणजे किडे वगैरे नाही लागत सहसा त्याला. मग किंवा डाळ वगैरे आहे त्याच्यात आपण लवंग वगैरे पण टाकून ठेवलं ना तर छान राहतात ते. तर इथे बघू शकता पूर्ण तांदूळ काढून घेतले मी, आणि जास्ती नव्हते आणले, तर तो अर्धा डब्बा तर रिकामाच आहे. मी जेवढे लागतात ना, म्हणजे मला तेवढंच घेऊन येते, फक्त त्याच्यापेक्षा थोडे एक्स्ट्रा घेऊन येते, कारण खूप सारं स्टोअर करून पण काय करायचं ना. मग
म्हणजे नंतर ते खूप दिवस तसेच ठेवून राहिले तर ते पण खराब व्हायला लागतात. मग एकतर इकडेचं कसं ना, मोसम काय बरोबर राहत नाही, कधी कधी पाऊस, कधी कसं, त्याच्याने काही जास्ती स्टोअर करायची काही गरजच पडत नाही. आणि आपली कशी छोट्या फॅमिली राहतात तेवढं काय आपल्याला लागत पण नाही. आधीचे लोक ठेवत होते बाबा वर्षभर भरून, पण त्यांच्या फॅमिली पण तेवढा राहत होते मोठे, पण आपल्याला तेवढी काही गरज पडत नाही. आणि इथे ना मी हे बासमती तांदूळ आणले होते, तर ते एका वेगळ्या डब्यामध्ये ठेवते. ते थोडेच घेऊन येते मी, कधी पुलाव वगैरे करायसाठी छान वाटते एखाद्या वेळेस चेंज म्हणून. नाही तर मी जनरली जे रेग्युलर तांदूळ आहे त्याचं पण करते, त्याचंही छानच होते. पण असो, चेंज म्हणून हे घेऊन आली. तर असं मी डब्याच्या आतमध्ये तेजपान टाकते, मग वरून तांदूळ, आणि मग वरतून पण अजून तेजपान ठेवते. मग त्याच्यानंतर मी काही शूट नाही केलं. हे नेक्स्ट डे आहे, तर आज होती राखी. मस्त सगळ्यात आधी मी सगळ्या देवांना बघू शकता इथे पूजा वगैरे करून राखी चढवून घेतली आहे. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मग ना होण्या चालू होतं, आणि हे घरी नव्हते. मग हे रात्री आले. त्याच्यानंतर मग सॅटर्डेची होती राखी, पण मग संडेला कशी नणद वगैरे येणार होती, तर मग काही जायला नसतं मिळालं मला त्याच्यामुळे. आणि हे कसं ऑफिसच त्या दोघांचं, तर मग पॉसिबलच नसतं झालं. म्हणून मी त्याला म्हटलं रात्री वेळ असेल तर येऊन जा, आताच तुम्ही लोक. तर मग ते रात्री आले होते. मग इथे मस्तपैकी राखी सेलिब्रेट केली. तर या लग्नानंतरची पहिली राखी होती, तर छान एक वेगळंही वाटत होतं आणि स्पेशल असते असं पहिलं जे सण असते लग्नानंतर. तर इथे अक्षान वगैरे करून घेतलं, राखी बांधून घेतली. आणि माझी मावशींच्या मुलींनी पण सांगितलं होतं राख्या घ्यायला, तर अशा करून त्याच्या हाताला जवळजवळ 5-6 राख्या बांधल्या होत्या मी. आणि मग हिला पण राखी वगैरे बांधून घेतली, छान ओवाळून वगैरे घेतलं. आणि मग राखीचं सण आहे म्हणून मग नंतर ना यांचं झाल्यावर रुजुलला पण ओवाळलं. पण रुजुल आणि ही रुजुललाच दाखवत होती, का रुजुल ना इथे समोर बसला होता. पण नंतर रुजुलला ना पाटावर काय बसायचंच होतं नाही, आणि त्याला मग उभ्यात जे काही आहे ते केलं मी. आणि इथे बघू शकता यांना मस्त मिठाई वगैरे चारली. तर होण्या चालू होतं त्यांचं, पण नंतर मग मी म्हटलं नाही, खावंच लागेल, ते तर काय खावंच लागतं ना. तर मग ते सगळं झालं. मग इथे थोडंसं फोटो हे ते काढणं झालं. आणि इथे बघू शकता थोडी मजाक मस्ती जे काही आहे. आणि रुजुलला त्याच्या मामाने एवढे खेळणे आणले होते येताना, बापरे. हे जे पसारा दिसत ना आजूबाजूला, हा सगळा तोच घेऊन आला होता येताना. आणि तो बघा त्याच्या हातात पण एक कार आहे, ती कार तर त्याला काही ठेवलीच नाही खाली. मग इथे बघू शकता त्याला उभ्या सगळं बांधलं. त्याच्यासाठी एक असा नवीन सगळं एक्सपिरियन्स आहे. मागच्या वर्षी तो खूप छोटा होता तो, तर तेजस त्याला मांडीवर घेऊन बसला होता, पण यावर्षी त्याला बसायचंच नव्हतं, तो रेडीच नव्हता तिथे बसायला. त्याने म्हटलं बस, पण तो नाही बसला. मग म्हटलं जाऊ दे, उभ्याच करू सगळं काही. तर त्याला पण थोडंसं टिक्का वगैरे लावून राखी बांधून घेतली. म्हटलं असंच ठेवणं बरोबर नाही. तर मी मागच्या वर्षी पण त्याला राखी बांधली होती. आणि राखीच्या दिवशी कसं मुलांना राखी बांधायलाच पाहिजे, तर त्याला पण एक राखी बांधून घेतली. आणि मग दुसऱ्या दिवशी तर नंदेच्या मुली वगैरे येणार होत्या, ते तर बांधणारच होते. तर असं सगळं सेलिब्रेशन झालं. मग जेवण खाऊन केलं, रात्री आराम केला. खूप वेळ झाला होता रात्री, कारण तेही लेटच आले होते, कारण आमचं लेटच ठरलं ते राखी बांधायचं त्याच्यामुळे. मग इथे हे नेक्स्ट मॉर्निंग आहे. तर इथे बघू शकता सकाळी जवळजवळ 8चा वगैरे वेळ असेल, आणि ऊन पहा किती म्हणजे जोरदारवाली ऊन निघली. आणि आता माहिती नाही, जेव्हापासून पाऊस थांबला आहे ना तेव्हापासून इतकी चिडचिडवाली ऊन निघते की काय सांगायचंच नाही. आणि माझ्या डोक्यामध्ये असा भ्रम होता की पाऊसच पडताय. मी ना झाडांच्या कुंडांकडे लक्षच दिलं नाही. मग अचानक आता झाडता मी बघितलं, तर तिथे ना पूर्ण कुंड्यांची माती वाढून गेली होती. जेव्हा मी पाणी टाकलं ना, सरसर सगळं पाणी खाली पडायला लागलं. तेव्हा मला समजलं, मी म्हटलं मी का मूर्ख होती, मी लक्ष का नाही दिलं झाडांकडे. रोज बाल्कनीत जाणं होते, पण माझ्या दिमागात असा भ्रम होता की पाऊस पडताय, कशाला, असू द्या, असं तसं माझं दिमाग चालू होतं, म्हणजे आतमध्ये दिमागात. पण मग इथे जवळजवळ 2-3 बादल्या मी ह्याच्याने पाणी टाकलं सगळ्या झाडांना. आणि मग मला बरं वाटलं. मी म्हटलं जर आज माझी लक्ष नसती पडली तर झाडं चिमले असते सगळे, मग घरी राहून पण झाडांची काळजी नाही, असं झालं असतं. मग ते
मग इथे मी पाणी टाकून घेतलं आणि हे त्याच्या आधीच मी इथून थोडं झाडून वगैरे घेतलं होतं. सकाळी उठल्यावर मी बाहेरचं सगळ्यात आधी आवरून घेते, म्हणजे मग ना तिथे एवढं कडक ऊन येते की काय करायचीच इच्छा होत नाही. आणि हे एवढं पाणी वगैरे टाकेपर्यंत एवढी चिडचिड झाली होती मला, कारण मला गरमी अजिबात आवडत नाही आणि पाणी वगैरे टाकेपर्यंत एवढी गरमी झाली होती, असं वाटत होतं की काय करावं आता. मग पाणी टाकून झाल्यानंतर थोडंसं इथून ना पुसून पण घेतलं. रोज रोज मी आता वॉश नाही करत, असं पोछा लावून घेते, कारण रोज रोज वॉश केलं तर कसं तेवढा वेळ पण नाही राहत आणि वॉश करण्याच्या नादामध्ये ना रुजूल पण त्या पाण्यामध्ये येते मग खेळायला. त्याच्यामुळे मग अधेमध्ये जेव्हा असं खूप घाण झाल्यासारखं वाटलं, धूळ वाटली, तेव्हाच वॉश करते, नाही तर मग असं पाणी टाकून पूर्ण असं पुसून घेते, तरी ते छान क्लीन होऊन जाते. आणि आजच ना म्हणजे ते लोक पण येणार होते राखी सेलिब्रेट करायला, कारण हा राखीचा दुसरा दिवसच आहे मॉर्निंगला. तर मी इथे आपलं लवकर आवरत होते आणि आदल्या दिवशी ना जेवण बनवलं तर रात्री तर खूप सारा भात उरलेला होता. मग त्या भाताचं काय करायचं असं चालू होतं. मग हे बोलले की आता ते भात वेस्ट करण्यापेक्षा जाऊ दे, आता आपण आपले कामं आवरून घेऊ आणि जेवण न करता आपण तो भात फ्राय करू आणि तेच खाऊ. तुम्ही बघू शकता इथे भात किती सारा आहे, कारण उरलेलंच होतं भात बऱ्यापैकी, त्याच्यामुळे. तर इथे मी भात फ्राय करायला किचनमध्ये आले बाकीचं आवरून, आणि म्हटलं फ्राय करून ठेवून देते, मग आपली आंघोळ वगैरे केली की मग छान गरम करायचं, जर गरम थंड झालं तर, आणि मग मस्त लंचच्या टाईमवर ते खाऊन घ्यायचं भात. तर आज आमचा लंचमध्ये हा भातच आहे, आज काही बनवायचंच नाही आहे. आणि त्यांचं पण ठरलं होतं की ते जेवण करायला नाही म्हणजे येणार होते दुपारून, थोडे लेट येणार होते काय काम असल्यामुळे. तर मग त्यांचा पण स्वयंपाक काय करायचा नव्हता मला. तर मग हे सगळं झालं आणि मग सेलिब्रेशन वगैरे झालं, तर त्याचा ना मी मिनी व्लॉग बनवला होता, तर ते तुमच्यासोबत शेअर केला आहे. पाहिलं नसेल तर नक्की जाऊन बघा, कारण मी स्वतः तिथे बसले असल्यामुळे ना ते शूट करणं काय झालंच नाही. म्हणजे आम्ही दोघं पण बिझी होतो ना, तर मग शूट कोण करेल असं झालं ते. त्याच्यामुळे त्याचं फक्त थोडंसं क्लिप होते माझ्याकडे 1-2, तर तेच मी तुमच्यासोबत शेअर केला आहे, तर ते नक्की जाऊन बघा. तर चला, आजचा असाच छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर एक लाईक पण करा, आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा. भेटू उद्या अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.